नमस्कार, मी पूनम. पूर्ण स्वाद आहे आपल्या कुकिंग चॅनेलमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज इथे आपण मस्त बनवतोय सगळ्यांच्या आवडीचे, सगळ्यांच्या म्हणजे लहानापासून मोठ्यांचे सगळ्यांच्या आवडीचे असे इथे आपल्याला मंचुरियन बनवत आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, घरगुती पद्धतीने. इथे आपल्याला आपण कुठे कुठलाही रंग वगैरे काहीच आपण इथे ऍड करणार नाही आहोत. अगदी छान मस्त हेल्दी पद्धतीने आपण हे मंचुरियन करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला झटपट सुरुवात करूयात. आता इथे सगळ्यात अगोदर घेतलाय कोबी. कोबी छान मी मस्त कापून घेतला, बारीक जितका शक्य होईल तितका बारीक कापून आणि स्वच्छ धुवून चाळणीमध्ये मी इथे निथळायला ठेवला होता. आता एक मोठी वाटी भरून इथे मी कोबी घेतलेला आहे. आपण या भांड्यामध्ये हा कोबी काढून घेऊयात. आपण इथे आता घेऊया फ्लावर. मी फ्लावर पण छान स्वच्छ निवडून आणि धुवून जितकं शक्य होईल आपल्याला तितका मी बारीक कापून घेतला. फ्लावरचे तुरे तोडून घेतले आणि ते मी कापून घेतले. फ्लावर पण तुम्ही घाला. या जर आपण फ्लावर आणि कोबी खाण्याचा मुलं खूप कंटाळा करतात, आपण या पद्धतीने असे पदार्थामध्ये घालून केलं ते मुलं मुलं पण नक्की आवडीने खातील. आणि इथे घेतले मी 2 गाजर घेतले किसून. गाजर पण चांगलं स्वच्छ धुवायचे आणि मग हे किसून घ्यायचे. एक वाटीभर इथे मी गाजर पण घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण भाज्या घातल्या की मुलं पण आवडीने खातात. इथे मी ऑरेंज गाजर घेतलेले आहेत. आता लाल गाजरचं सीझन नाहीये म्हणून ऑरेंज गाजर घेतलेत. आता इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी 1.5 मोठा चमचा भरून इथे मीठ घातलेलं आहे. आपल्या सगळ्यात अगोदर मीठ घालून घ्यायचं. नंतर आपल्याला इथे घालायचे काळी मिरी पावडर. मी तर ही काळी मिरी थोडीशी मिक्सरला छान थोडीशी जाडसर कुटून घेतली आणि एक मोठा चमचाभर आपल्याला इथे ही काळी मिरी पावडर पण घालून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे घालायची मिरची पावडर. इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, ज्याला रंग खूप सुरेख असतो आणि तिखटालाही कमी असते, म्हणून इथे मला 2 मोठे चमचे भरून मी इथं मिरची पावडर घेतलेली आहे. इथं आपल्याला कुठलाही रंग वापरायचा नाही. त्या मिरची पावडरमुळे आपल्या मंचुरियनला खूप मस्त असा रंग येणार आहे. आता घालायचे अद्रक आणि लसूणची पेस्ट. इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, ते पण आपल्याला इथे घालायचं आहे. चायनीजमध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकचा फ्लेवर खूप मस्त लागतो, थोडं जास्त घेतलं तरी छान लागतं. आता आपल्याला सर्व साहित्य छान मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, दाबून थोडंसं, जेणेकरून आपल्या कोबीला वगैरे छान पाणी सुटेल. आणि आपल्याला इथे पाणी बिलकुल वापरायचं नाही. आपल्याला ह्या पाण्यामध्ये ह्या ज्या कोबीला पाणी सुटेल त्याच्याच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय. सुरुवातीला मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतला मैदा. आपल्याला सर्व मैदा एकदम घालायचा नाही, थोडं थोडं करूनच मैदा इथे घालायचा आहे. सुरुवातीला बघा मी अर्धी वाटी इथं मैदा घालून घेतलाय. आणि इथे आपल्याला आपले मंचुरियन छान कुरकुरीत होण्यासाठी मी इथे घेतले कॉर्नफ्लोअर. इथे मी 3 मोठे चमचे भरून तो कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर आपल्याला पीठ आणि कॉर्नफ्लोअर छान मिक्स करून घ्यायचं या मिश्रणामध्ये. थोडंसं दाबून करून घ्या म्हणजे छान आपलं मिश्रण ओलसर होईल. अजून थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी 2 चमचे इथं मैदा अजून घातलेला आहे. आता आपल्याला हे सर्व छान साहित्य मिक्स करून घ्यायचंय. इथं मी थेंबर पण पाण्याचा वापर न करता हे पीठ छान मस्त मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता. तर आता आपलं पीठ मंचुरियनचं बनवण्यासाठी तयार आहे. आता आपण इथे तेल तापायला ठेवूयात. नेहमीप्रमाणे मी तर छोटी कढई घेतली पोलबुडाची आणि तेल पण तुम्ही बघू शकता खूप कमी घेतले. असं केल्यामुळे आपल्याला तेल कमी घ्यावं लागतं, म्हणून आपल्याला कढई अशी छोटीच घ्यायची आणि खोलबुडाची घ्यायची. इथं मी एका साईडला पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे, तर आपण थोडेसे नूडल्स बॉईल करून घेणार आहोत. आता आपल्याला हे मिश्रण छान मस्त छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे. खूप मोठे पण नका बनवून, तळायला खूप वेळ लागतो, म्हणून आपले छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे. तेल पण आपलं छान तापलेलं आहे. तर आता आपण हे मंचुरियन तळून घेऊया. मीडियम फ्लेमवर मस्त तेल तापून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला ते मीडियमच ठेवायची. खूप तुम्ही स्लो फ्लेमवर जर तळले तर तुमचे मंचुरियन लूज पडतील, कुरकुरीत होणार नाही. म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमवर ते मंचुरियन छान तळून घ्यायचे. आणि मंचुरियन घातल्यावर लगेच आपल्याला याला पलटून घ्यायची घाई करायची नाही. थोडंसं सेट झाले की मग आपण हे मंचुरियन पलटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मंचुरियनचा रंग बदललाय. आता आपण हे पलटून घेऊयात. छान अलटून पलटून मस्त अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मस्त मंचुरियन तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला कोबी पण छान मस्त त्यात शिजला जाईल. बघू शकता अगदी मस्त आपल्या इथं मंचुरियन आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण इथं कुठल्याही प्रकारचा रंग वापरलेला नाहीये. तर हेल्दी पद्धतीने तुम्ही पण हे मंचुरियन नक्की ट्राय करा. आता हे काढून घेऊयात आणि बाकीचे मंचुरियन पण आपल्याला इथे त्याच पद्धतीने छान तळून घ्यायचे आहेत. चला मी दुसरी बॅच पण इथे तळायला ठेवली आहे. आता आपल्याला इथे नूडल्स पण बॉईल करून घ्यायचे. तिथे पाणी पण उकळलं. तिथे 1 चमचा भर मी इथे मीठ घातले, छोटा चमचा भरून. आणि थोडंसं आपली तेलाच्या किटलीमध्ये अर्ध पळी आपली इथे तेल घालायचंय. आणि आता इथे मी नूडल्स घेतले 1 वाटीभर, ते पण आपल्याला इथे छान मस्त बॉईल करून घ्यायचे. तर आपल्या दोन्ही पण काम सोबत होते. इथं आपले नूडल्स बॉईल होत आहेत आणि
मंचुरियन पण तळले जात आहेत. अगदी 2-3 मिनिटात आपले नूडल्स तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेत. नूडल्स सॉफ्ट झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आणि एका चाळणीवर आपल्याला हे काढून घ्यायचे. बघू शकता थोडं सायलेंट होऊया म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल आणि छान आपल्याला तळून घ्यायला तयार होतील. तुम्ही बघू शकता अगदी कोरडे कोरडे झालेत आपले हे नूडल्स. आता आपण हाय फ्लेमवर हे नूडल्स छान तळून घेऊयात अगदी कुरकुरीत होईपर्यंत. तुम्ही बघू शकता सुरुवातीला अगदी खूप जास्त असे बबल्स त्याच्यावर येत आहेत. हळूहळू हे कमी होतील मग आपल्याला हे शेव उलटून घ्यायची. गॅसची फ्लेम मी हायच ठेवली आहे इथे. आता तुम्ही बघू शकता बबल्स पूर्ण कमी झालेत. आता आपण हे पलटून घेऊया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत मस्त हे शेव तळून घेऊयात. चला घरगुती पद्धतीने ही शेव तुम्ही मस्त बनवा. चला इथे आपली शेव पण बनवून तयार आहे. तर आता ग्रेव्ही करूया. त्यासाठी इथे मी लसूण आणि अद्रक घेतले. अद्रक किसून घेतले आणि लसूण थोडंसं जास्त घेतलं. तुम्ही बघू शकता लसूण आणि अद्रक मेन चायनीज मध्ये खूप छान लागतात म्हणून थोडंसं प्रमाण जास्त घ्या. आपलं लसूण आणि अद्रक छान आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचंय आणि थोडंसं रंग बदलला थोडंसं परत आलं की आपल्याला इथे घालायचा आहे कांदा. इथे मी छोटा कांदा कापून घेतलाय. खूप जास्त बारीक नाही खूप जास्त मोठा पण नाही. या पद्धतीने मी हे कांदा कापून घेतलेला आहे. कांदा पण छान असं मिनिटभर परतून घ्यायचा आहे हाय फ्लेम वरती. कांदा थोडा परतत आला की आपल्याला इथे घालायचं आहे कोबी. इथे मी अगदी 2 चमचे कोबी घातलाय. कोबी पण चांगला आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. सगळं साहित्य मी थोडंच घेतलंय. इथं अर्धी शिमला मिरची मी कापून घेतली. खूप जास्त बारीक पण नाही खूप जास्त मोठी पण नाही. हे सर्व भाज्या आपल्याला छान मस्त हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या जेणेकरून या भाज्यांमधला क्रंच असंच टिकून राहील आणि आपल्याला मंचुरियन खाताना मस्त छान असं क्रंचीनेस लागेल. आता इथे घ्यायचे 2 मोठे चमच्यावर मी केचप घेतले. टोमॅटो केचप घेतले आणि 1 मोठा चमचाभर इथं आपल्याला घ्यायचा सोया सॉस. सोया सॉस तुम्ही बेतानेच घाला तो आंबट असतो म्हणून जरा थोडंसं 1 मोठा चमचाभर घातला तर भरपूर होतं. आता इथे मी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर घेतली अर्धा चमचाभर जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला पण खूप छान मस्त असा लाल रंग येईल. आणि 1 छोटा चमचाभर इथं आपल्याला घालायचा लिंबाचा रस. व्हिनेगर असेल तर ते पण तुम्ही घालू शकतात. व्हिनेगर सगळ्यांकडेच असेल असं काही नाही म्हणून लिंबाचा रस तर सगळ्यांकडेच असतो म्हणून चला लिंबू तर सगळ्यांकडेच असतो म्हणून आपण इथे घालूया लिंबाचा रस. आता सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे 2 चमचे आपण इथे पाणी घालून घेऊया जेणेकरून आपलं हे जे सॉस आहे तो खाली चिकटणार नाही. आता इथे आपण घेऊया कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून. इथे मी छोटा चमचाभर कॉर्नफ्लोअर घेतला आणि पाव वाटी पाण्यामध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करायचं त्यात कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामा नये. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे मिश्रण आपण बनवलेल्या ह्या साहित्य मिश्रणामध्ये घालून घ्यायचंय. ही कॉर्नफ्लोअरची स्लरी आपण इथे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तुम्ही बनवू शकता. मला थोडीशी ग्रेव्ही बनवायची होती. फक्त मंचुरियन आपले छान कोट होतील इथपर्यंत मला ग्रेव्ही हवी होती. आता हे थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून इथे अजून मी 2 चमचे पाणी वाढवलंय आणि आपल्याला हे थोडं शिजवून पण घ्यायचंय. शिजवलं अजून ते घट्ट होतं म्हणून थोडंसं पाणी मी इथं घातलंय. आता छान मिक्स झालंय. गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता हाय ठेवली आणि इथं आपल्याला फक्त चिमूटभरच मीठ घालायचं खूप जास्त मीठ घालायचं नाही जेणेकरून आपल्या हे बाकीचे आपण सॉस घातले त्याच्यात पण मीठ असतं. आपल्याला फक्त शिमला मिरची आपण कांदा वगैरे घातला त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घेतलंय. आता थोडेसे मंचुरियन मी ते घेतलेत आणि ते आपण छान या ग्रेव्ही मध्ये टाकून कोट करून घेऊया. छान मस्त मिक्स करून घेऊया. याची फ्लेम इथं आपल्याला हायच ठेवायची. मी ते थोडेच मंचुरियन घेतलेत बाकीचे मंचुरियन मी असेच ठेवले सुके खाण्यासाठी. थोडीशी कांद्याची पात पण घालायची आणि गॅस इथं आपल्याला बंद करून घ्यायचा आणि हे आपण छान मस्त काढून घेऊयात एका वाटीमध्ये गरमागरम. तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त रसरशीत आपले हे मंचुरियन बनवून तयार आहे. अगदी मस्त खाण्यासाठी खूप सुंदर झालेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मुलांना पण तुम्ही मस्त घरगुती पद्धतीने छान असे मंचुरियन बनवून द्या. कसं वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा छानच्या रेसिपी सोबत.